अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप वाढू लागलेत। माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी एका मंत्र्यांच्या दबावामुळे राजकारण करून कोल्हापुरातील काही लोकांनी संगनमत करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नसल्याचा आरोप अभिनेता सुशांत शेलार यांच्यावर केला होता। यानंतर अभिनेता सुशांत शेलार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत विजय पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पाटकर यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी साधारण 15 ते 20 लाख रुपये खर्च अपेक्षित असताना तब्बल 57 लाखांचा खर्च दाखवला। यामध्ये त्यांनी 10,78,593 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय। या प्रकरणात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर विजय पाटकर यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। यामुळे अपात्र असताना त्यांना अर्ज कसा भरता येतो असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय। संचालक होण्यापूर्वी 10 ते 15 या कालावधीमध्ये तेव्हा त्यांनी माझा पुरस्कार नावाचा एक पुरस्कार सोहळा आयोजित केला, मानाचा मुजरा नावाचा चित्रपट महामंडळाच्या वतीनं, आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयामध्ये तो कार्यक्रम व्हायला हवा होता। 57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले आणि त्या मुद्द्यावरून जी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये तो मुद्दा खूप गाजला आणि सभासदांनी त्यांना वारंवार विचारणा केली। त्याच्यानंतर संचालक मंडळ जेव्हा आमचं स्थापन झालं तेव्हा चॅरिटीने त्यांना आदेश दिला होता, कोर्टाने आदेश दिला होता की त्याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती 10,78,000 रुपयाची दिसून आली आणि ते महामंडळात जमा करायला सांगितलं। तर महामंडळात जमा करणे आणि काहीतरी शाब्दिक कोडी हे करून त्यांनी परत तो दावा फिरवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करून काही आठवड्यातच त्यांना आणि रवींद्र बोरगावकर व्यवस्थापकीय संचालक आणि ते सगळे जे काही संचालक होते 12, त्या 12 संचालकांना सांगितलं की हे बोरगावकरांच्या मार्फत तुम्ही महामंडळामध्ये ही रक्कम जमा करा। ती रक्कम 2022ला जमा करायची होती, आता जवळजवळ 2026 उजाडलेली आहे, अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाही आहे। आणि महामंडळाच्या घटनेनुसार म्हणूनच अध्यक्षांनी ते जे 12 संचालक होते ज्यांच्यावरती आरोप झाले आणि ते सिद्ध झालं आणि हायकोर्टाने त्यांना आदेश दिला, माननीय कोर्टाने जेव्हा आदेश दिला, या सगळ्याच्या अनुषंगाने घटनेनुसार त्यांचं सभासदत्वच रद्द केलं। जर मुळात सभासदत्वच रद्द झालेलं असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो का नाही होतो हे जरा तपासणीचा आणि संशोधनाचा विषय आहे। दरम्यान चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सुद्धा विजय पाटकर यांचे आरोप फेटाळून लावलेत। फक्त आरोप करू नका, पुराव्यासह ते सिद्ध करा असं आव्हान यमकर यांनी दिलंय। भ्रष्टाचाराचे आरोप होतच असतात, राजकारणामध्ये हे चालू असतं, परंतु फक्त आरोप करू नका म्हणतो मी विरोधकांना। तुमच्याकडे पुरावा दाखवा, पुराव्यासहित आरोप करा आणि तो सिद्धही करून दाखवा। इलेक्शन आली की फक्त भ्रष्टाचार आरोप असले धंदे बंद करा म्हणून सांगा विरोधकांना, आणि सांगतोय तुमच्या मार्फत आम्ही तुमचा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवू शकतो आणि दाखवलेला आहे, त्याचे डॉक्युमेंट्स आता येथे तुम्हाला देतो मी। पहिली गोष्ट म्हणजे, आणि जे पाटकर साहेब जे वक्तव्य करतात ते त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, पूर्णतः त्यांची गणित चुकलेली आहे। कारण की ज्यांच्याकडे त्यांनी फॉर्म दिला त्याचं नावही मला माहिती आहे। इथून ते मुंबईला गेले, किती जण होते तेही मला माहिती आहे। तिथून ते फॉर्म घेऊन आले तेही मला माहिती आहे। ते कुठल्या हॉटेलच्या कुठल्या रूममध्ये ठेवले हेही मला माहिती आहे। आणि ज्या वेळेला फॉर्म भरायची वेळ आली तर त्याच लोकांनी यांचा फॉर्म भरला नाही। समजलं का? जे काळे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडेच हे सगळं केलं यांनी, आणि त्याच काळे धंदा करणारे यांच्या तोंडाला काळं फासलं। 50,000हून अधिक सदस्य असताना केवळ 3400 जणांनाच मतदानाचा अधिकार कसा दिला जातोय असा प्रश्न उपस्थित करत घाई गडबडीत निवडणूक घेण्यामागचं कारण काय असा सवालही यमकर यांनी उपस्थित केला। तसंच एका उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून मयत व्यक्तीचं नाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कोण कोणत्या पॅनेलमधून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल असं सांगत महामंडळ बदनाम होऊ नये म्हणून आम्ही संयम बाळगत असल्याचं त्यांनी पत्रकार बैठकीत नमूद केलं।
यावेळी सुशांत शेलार यांनी नीलम सामंत उर्फ पूर्वाश्रमीच्या नीलम शिर्के या स्वतः कलाकार असून चित्रपट महामंडळाच्या सभासद आहेत. त्यांचे नातेवाईक राजकारणात आहेत म्हणून त्यांनी निवडणूक लढवू नये का असा सवाल उपस्थित केलाय. शेलार आणि यमकर यांच्या आरोपांना आता विजय पाटकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.